याला मी असतो ना बरबरा पोपट याची गोष्ट सांगणार आहे. एक जंगल होतं, त्याच्यात सगळे प्राणी येऊन राहायचे. त्या जंगलात बरबरा नावाचा एक पोपट राहत होता. तो खूप बडबड करायचा. एक दिवस तो म्हटलं, मी बसता बसता जेवण केलं, खूप दावत होती, छान जेवण होतं. तर मग तो तेवढा तिथे एक कावळा पण येतो आणि म्हणतो, कुठे नको बोलू, मी तुला मिरच्या खातानाच पाहिलंय, बिचाऱ्या चिमणीला मूर्ख बोलू नकोस. तर मग ते बरबरा पोपट म्हटलं, माहिती आहे मला तुमच्यासारख्या पक्ष्यांच्या बोलायची वेळ नाही आहे, मला अजून पण त्यावर छत्री द्यायचं आहे. कावळा म्हणतो, त्याच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको, तो फार बरोबर आहे, खोटं द्यायतो. तर मग एक दिवस पांढऱ्या रंगाचं कबूतर त्या जंगलात येतो. चिमण्या विचारते, वा कितना सुंदर पक्षी आहे तू, कोण आहेस? तर मग तो पांढऱ्या रंगाचा कबूतर म्हणतो, मी एक कबूतर आहे, मी काही शोधत आहे. तर मग चिमणी सगळ्यांना कोळा करते आणि म्हणते, हे बघा कितनं चांगला पक्षी आहे. पण म्हणतो, हो खरंच. बरबरा पोपट येतो आणि विचारतो, हा कोण आहे? तर मग कबूतर म्हणतो, पांढऱ्या रंगाचा पोपट म्हणजे कबूतर, की तो काय बरबरा पोपट आहे का? तर मग बरबरा पोपट म्हणतो, हो, तर तू माझ्याबद्दल ऐकलंयस का? जो म्हणतो हो. तर मग बरबरा पोपट म्हणतो, बघितलं तुम्ही सगळ्यांनी माझं नाव घेताना लांब बसवलं आहे. तर मग तो म्हणतो, तुला माहिती आहे का कबूतर, मी दावतला गेलो होतो, खूप मजा झाली. कबूतर म्हणतो, पांढऱ्या रंगाचा कबूतर, की पण माझ्या गोष्ट आहे. बरबरा पोपट म्हणतो, मला एकदा न्यू प्राईज पण मिळालं होतं. तेवढंच सिंह महाराज तिथे येतात आणि म्हणतो, इकडे ये पांढऱ्या रंगाचं कबूतर, हे ठीक नाही आहे, त्याच्याकडे सगळी पॅलेसेस आहे. तर मग बरबरा पोपट म्हणतो, आता तुला नक्की काय सांगितलं आहे? पांढऱ्या रंगाचं कबूतर म्हणतो, की मला हे सांगायचं आहे की राजाने तुला दरबार जाण्यासाठी बोलवलंय, खाणं सगळं आहे. पण कबूतर म्हणतो, पांढऱ्या रंगाचं कबूतर, की पण बरबरा पोपट म्हणतो, पण आता माझ्याकडे काही नाही आहे. तर म्हणतो, जाऊ दे. तर मग कावळा म्हणतो, म्हणजे कुणाने तर खरंच म्हणताय, या शिकाने वैसे बनी. या गोष्टीतून काय शिकायला मिळालं, की कधी खोटा बोलायला नाही पाहिजे, असं होतं. अशी होती या बरबरा पोपट याची गोष्ट.